सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। आज सकाळी कालवा सल्लागार समितीची बैठक, विशेषतः निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, चास कमान, त्याचबरोबर पवना, त्याचबरोबर खडकवासला, कुकड़ीची 5 धरणं, घोड, अशा बहुतेक आपल्या भागातल्या सगळ्याच धरणांच्या बद्दलचे बैठक कालवा सल्लागार समितीची घेतलेली होती। बरेचसे आमदार लोक उपस्थित होते आणि कालवा सल्लागार समितीचे सन्मानित सदस्य पण काही जण हजर होते। त्यावेळेस प्रश्न असा निर्माण झालेला आहे, कालच कॅबिनेट झाली, आपल्या वाचनात आलं असेल, आणि त्या कॅबिनेटमध्ये निर्णय असा घेण्यात आलेला आहे की यंदाच्या वर्षी काही भागामध्ये पाऊस चांगला झाला, काही भागामध्ये कमी झाला, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा झाला। धरणाची परिस्थिती जर बघितली तर आपल्या पुण्याला पाणी देणारी 4ही धरणं बऱ्या अवस्थेत आहेत, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर। परंतु जो फ्री कॅचमेंट एरिया असतो तिथं पाऊस कमी झालेला असल्यामुळं शेतकऱ्यांची बहुतेक निरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला कालवा, चासकमान कालवा, त्या सगळीकडे कुकडी कालवा, घोड कालवा, इथं सगळीकडे पाण्याची मागणी आहे। आणि त्याच्यामुळं रब्बीला कसं नियोजन असलं पाहिजे, उन्हाळ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल साधक बाधक चर्चा झाली आहे। त्या पाण्याच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समोर ठेवली। काल निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा अशी झाली की बाबा आहे त्या धरणातलं पाणी पुढच्या वर्षी जुलै एंडपर्यंत पिण्याच्या करता शिल्लक राहील इथपर्यंत लागेल तिथपर्यंत शिल्लक ठेवायचं, आणि त्याच्यापेक्षा वरचं जे पाणी असेल ते रब्बीच्या पिकांना त्याचं नियोजन करायचं। आणि आपल्याला ती अडचण जास्त आली नाही, कारण आपली धरणाची परिस्थिती बरी आहे। फक्त वीर धरणामध्ये मात्र निरा डावा कालव्याचे साधारण गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 3.5 TMC पाणी कमी पाहायला मिळालं, त्याच्यावर तिथं काटकसर करावी लागणार आहे। पुण्याच्या संदर्भामध्ये बहुतेक सगळ्यांचं लक्ष असतं, पिंपरी चिंचवडला काही अडचण येणार नाही, कारण पवना धरण पूर्ण भरलेलं आहे, त्याच्यावर तिथलं शेतकऱ्यांना जे नियोजन असतं ते नियोजन, आणि पवनेचं पिंपरी चिंचवडला पाणी तिथं पण कुठली अडचण येणार नाही। तेही आयुक्त आलेले होते, ते म्हणले आम्ही आमचं नियोजन व्यवस्थितपणे करू। आहे त्या पाण्याचा शक्य असेल तिथं काटकसरीनं वापर करणं मात्र गरजेचं आहे। इथं आयुक्तांनी अशी विनंती केली की बाबा आम्हाला एक 8 दिवस द्या। पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जलसंपदा पुणे विभाग, पुणे पाटबंधारे विभाग जो आहे ते आम्ही एकत्र बसतो आणि ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा, काय काय करायचं त्या पद्धतीनं आम्ही ठरवतो। 7 दिवसांनी पुन्हा तुमच्या लक्षामध्ये आणून देतो। आणि आता कॅनॉल काही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये म्हणजे वेगवेगळे बैठका होत्या, त्याच्यामध्ये 1 डिसेंबरला कॅनॉल सोडायचं ठरलं, काही ठिकाणी 1 नोव्हेंबरला सोडायचं ठरलं, काही ठिकाणी 15 डिसेंबरला सोडायचं ठरलं। साधारण ह्या पाण्याचा उपयोग हे जे आज मीटिंग होत्या त्याच्यात नगर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याचबरोबर आपला सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, अशा साधारण 4-5 जिल्ह्यांशी संबंध येतो। त्याच्यामुळे 4-5 जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे त्या मीटिंगला हजर होते, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि अशी प्रकारची साधक बाधक चर्चा करून आम्ही साधारण नियोजन कसं असलं पाहिजे ते ठरवलं। परंतु मला आपल्यामार्फत नागरिकांना, शेतकऱ्यांना, जनतेलाही सांगायचं आहे, हवामान खात्याने थोडासा असा अंदाज व्यक्त केलेला आहे की 2 चक्रीवादळं ही निर्माण झालेली आहेत आणि त्या चक्रीवादळाचा काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याच्या करता उपयोग होऊ शकतो। आता तो मध्य महाराष्ट्रामध्ये तसंच कोकण किनारपट्टीवर असाही होऊ शकतो असं सांगितलं। शेवटी चक्रीवादळ हे नैसर्गिक भाग आहे आणि त्याच्यातून एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, म्हणून आम्ही आज चर्चा करत असताना जर यदा कदाचित कर्मधर्म संयोगाने आपल्याला पावसाची गरज आहे आणि त्याच्यातनं पाण्याची पातळी वाढायला मदत झाली तर निश्चितपणे पुन्हा एकदा आपण बसून
साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये बसायचं आमचं पुन्हा ठरलेलं आहे. पुण्याच्या आयुक्तांनी पाणी वाढून मिळावं अशी मागणी केली होती जलसंपदा विभागाकडे. त्या संदर्भात काही जलसंपदा विभागाकडे आज जलसंपदा विभागाची मिटिंग नव्हती, आज कालवा सल्लागार समितीची मिटिंग होती. त्यांनी मागणी केलेली असेल तो प्रस्ताव राज्य सरकारकडं जलसंपदा विभागाच्याकडं म्हणजेच देवेंद्र फडणवीस त्या विभागाचे मंत्री त्यांच्या पुढे गेला असेल. आज काही त्याबद्दलची चर्चा झाली नाही. आज एवढी चर्चा झाली तेव्हा खडकवासल्याचं पाणी जे पुरसुंगीला कॅनॉल जातो तो कॅनॉल बोगदा जर केला तर त्याच्यात 2.5-3 TMC पाणी थांबू शकतं, वाचू शकतं. आणि दुसरं मुळशी धरणाचं पाणी, ताटांच्या धरणाचं पाणी त्याच्याकरता अविनाश सुर्वे म्हणून सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले जलसंपदा विभागाचे त्यांची समिती केलेली होती. त्यांनी अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालाच्या बद्दल लवकर पुढची काय कारवाई सरकारने करावी अशा प्रकारची मागणी. त्याच्यामध्ये झालंय काय, जलसंपदा विभागाच्याकडे निधी त्या कामाच्या करता नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे हा कॅनॉल शहरातनं गेलेला आहे, पाणी पण त्याच्यात वाहतं आणि दोन्ही बाजूला रस्ते आहेत, काही काही ठिकाणी ॲडिशनलची जागा आहे. तर त्या जागा सगळी जी तिथपासून फुरसुंगीपर्यंत पुणे कॉर्पोरेशननी ताब्यामध्ये घ्यावी आणि त्याचा TDR द्यावा. TDR दिला तर ती रक्कम मोठी होऊ शकते आणि त्याच्यातनं बोगद्याचं काम होऊ शकतं असं जलसंपदा विभागाने प्रपोजल दिलेलं आहे. आधी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईमध्ये देखील ह्याच्याबद्दलची बैठक माझ्या स्तरावर झाली आणि त्याच्यामध्ये मी अधिकाऱ्यांना पण म्हणलं की बाबा फार अशा गोष्टी नियमावर बोट ठेवून करू नका, कॉस्ट वाढत चाललेली आहे. कारण मागं सुरुवातीच्या काळामध्ये 300-350 कोटी रुपयेमध्ये होणारं काम आता म्हणजे रक्कम खूपच वाढलेली आहे आणि ती वाढतच राहणार. तर त्याच्याऐवजी एकदा काय तो निर्णय झाला तर जास्त संयुक्तिक ठरेल. तर तेव्हा मात्र बहुतेकांनी सगळ्यांनी सकारात्मक, त्याच्यात 3-4 डिपार्टमेंटचा संबंध येतो. एक नगरविकास खात्याचा संबंध येतो, दुसरा जलसंपदा विभागाचा संबंध येतो, तिसरा महसूलचा संबंध त्या ठिकाणी येतो. अशा 3-4 विभागाचा संबंध येत असल्यामुळं नगरविकासच्याच अंडर टाउन प्लॅनिंग आहे त्यांचा एक संबंध त्या बाबतीमध्ये येतो. अशा ह्या काही गोष्टी आहेत. मात्र ते सगळे अधिकारी हजर होते, नितीन करीर पण हजर होते. नितीन करीर आपले पालक सचिव आहेत, त्याच्यावर तेही त्यावेळेस हजर होते आणि त्याच्यामध्ये ती चर्चा झाली. तर माझा दर 15 दिवसांनी आढावा असतो. मी ह्यावेळेस दसऱ्याच्या नंतर काहीतरी ती मीटिंग लावलेली, त्यावेळेस मी आढावा घेऊन काय आता कुठल्या निर्णयाप्रत तुम्ही आलेला आहे ती जी माहिती घे. दादा, ललित पाटील प्रकरण गेले 15 दिवसापासून गाजते, त्यांना अटक झाली. ललित पाटील प्रकरण त्यांना आता अटक झाली त्याला, मात्र त्याच्या अगोदर ससूनमध्ये त्याची चौकशी झाली नव्हती का? आणि आत्ताही 15 दिवस वेळ झाला, त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत, म्हणजे काही आमदार मंत्र्यांवर पण केले. पोलीस यंत्रणा चौकशी करण्याचं काम करते. न्यायालयामध्ये त्यांना उभं केलेलं होतं. न्यायालयाने पण त्यांनी त्याच्या संदर्भातली PC वगैरे मागितलेली आहे आणि मुळातच त्यांच्यावर बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत आणि पोलीस यंत्रणा त्याच्याबद्दल माझ्या माहितीप्रमाणे काल स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण काही स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे तीच राज्य सरकारची फार गंभीर आरोप केले होते. काही जे काही असेल ते समोर येईल ना. आरोपीनं आरोप करणं, त्याच्याबद्दल चौकशी करून काय झालंय, कसं झालंय, बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यांच्या काही महिलांच्या संदर्भातल्या, मैत्रिणींच्या संदर्भात असं बरंच काही काही मीडियानी पण दाखवलेलं आहे, बातम्याही आणि पुढं आलेलं आहे. त्याची चौकशी करतील ना. अहो, ती गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. चौकशी करण्याचं काम स्वतः गृहमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि ते एकदा चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती काय पुढं आहे ती पुढं येईल. आत्ता आरोप प्रत्यारोप मात्र चाललेले आहेत. काही जण सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष आरोप करतोय, त्याच्यातून काही जणांनी अब्रूनुकसान भरपाईचा दावा करण्याचं पण वक्तव्य केलेलं आहे.
हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर मला ते रिपीट करायला लावू नका. अहो म्हणूनच त्याच्यावर कुठला आजार होता, त्याच्यावर कुठले उपचार करत होते ते सांगतील ना. करत होते. पोलीस यंत्रणा चौकशी करेल. दादा 20 दिवस तुम्हाला आणि मला चौकशी करण्याचा अधिकार नाहीये. तो आत्ता सापडलेला आहे. चौकशी करण्याचं काम चालू आहे. चौकशी झाल्यानंतर काय नक्की घडलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. कंत्राटी भरतीला जे रद्द झालेला आता फडणवीसांनी घोषणा केली त्याबद्दल नेमकी भूमिका पुढे एक मिनिट, मला एक कळत नाही हो. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, आम्ही सगळे मिळून हे महायुतीचं सरकार चालवतोय. ह्याच्या संदर्भामध्ये जी काही स्पष्ट भूमिका काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही दोघंही अशी आमच्या तिघांची चर्चा झालेली होती आणि उपमुख्यमंत्री म्हणालेले होते की मी त्याच्यातली काय काय वस्तुस्थिती झाली, कधी हा निर्णय झाला, कुणी हा निर्णय घेतला, कुणाची सही होती, काय होतं ते सगळं मी जनतेला सांगतो. काय होतं, बऱ्याचदा जनतेला वस्तुस्थिती माहिती नसते, मीडियाला पण माहिती नसते आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता मधी तुम्ही पण माझी किती वाट आतुरतेने पाहत होता त्या मीरा बोरवणकरच्या कामामध्ये. काय माझा दुरान्वय पण संबंध नाही. तुम्ही बघताय मी आज सकाळी 6:30ला येऊन इथं मीटिंग सुरू केलं आहे. मी कामाचा माणूस आहे. मला काम करायला, निर्णय घ्यायला आणि जनतेचं हित ज्याच्यात आहे तशा पद्धतीनं पुढं जायला आवडतं आणि त्याही वेळेस माझं कारण नसतं नाव घेतलं. मी इथं का बोललो नाही, कारण ते राज्यस्तरावर बोललो असतो तर ते जास्त बरं झालं असतं. मी बोलल्यानंतर पुन्हा काही कोणाची नाहीतर कोणी इन्क्वायरी करा, काहीतर अजित पवारांचा राजीनामा घ्या, निरपक्ष पद्धतीनं चौकशी झाली. अरे चौकशी करायला जागा आहे, तिथं आहे, सगळं काही आहे. काय तारखानंतर निघाल्या, कोण गृहमंत्री असताना बैठक झाली, कुठल्या गृहमंत्र्यांनी काय केलं, कुणाला तिथं प्रमुख नेमलं, सगळं पुढं आलं, सगळं पुढं कळलं. आता त्यांनी तर इतक्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या व्यक्तींची पण नावं त्याच्यामध्ये घेतली. नंतर एक अजित गेला आणि दुसरे अजित त्यांच्याबद्दल सुरू झालं. असं सगळं चाललेलं आहे. पण टायमिंग ते दादा कोण आहे? नाही, मला काही माहिती नाही, मला त्याच्यात रस पण नाही. मला काय करायचं, मला माझं टायमिंग पडलेलं आहे. मला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीतनं जेवढे काही आपल्यावर जबाबदारी असणारे प्रश्न आपल्याला मार्गी लावता येतील कोणतरी ठरवून करते ती मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न. त्यांनी नकाशा दाखवला, तुम्ही तो नकाशा टेबलावर आपटला देखील, असं काही झालेलं नाही. असं काही झालेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मला त्याच्या संदर्भात मी आयुक्तांनी आणि बाकीच्यांनी सांगितलं की आमच्या कमिटीने शिफारस केलेली आहे. ती 3 कोटीची जागा आहे, 15 कोटीचं काम करून मिळतं आहे, की राज्य सरकारची मान्यता आहे. त्या आमच्या कमिटीमध्ये पोलीस खात्याचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्यांची मान्यता असताना आत्ताचे नवीन जे आयुक्त आलेले ते त्याला मान्यता देत नाही. पण आता मला तेच विचारू नका, ते झालेलं आहे. पुन्हा पालकमंत्री येत नाहीत आमच्या बैठकांना, जुन्या कडीला कशाला उतारणायचा. दादा, आज पुण्याच्या संदर्भात महत्वाची बैठक होती, सहपालकमंत्री नव्हते. आपल्याला माहिती आहे, मागे देखील जे पालकमंत्री होते ते बैठक घ्यायचे, त्यावेळेस मला पण कामाच्यामुळे येता यायचं नाही, कारण ते पण आज 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. शेवटी आमचे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस तर मुंबईला जातात. आता काल पण पंतप्रधानांची एक VC होती, ती 4:30 वाजता होती आणि त्याच्यामुळं हे सगळी कामं करत आता मी आज मीटिंग लावली सकाळी 9:30ला, 9:30, 10, 10:30, 11 अशा 3-4 वेळेमध्ये. त्यावेळेस त्यांचं दुसरीकडं कुठं काम असेल किंवा अमरावतीमध्ये काम असेल किंवा सोलापूरमध्ये काम असेल, त्याच्यातनं निर्णय शेवटी आता आम्ही एकाच सरकारमध्ये असल्यामुळं दोघांनी तिथं जाऊन काय करायचं असं काहीतरी त्यांच्या मनात आलं असेल किंवा त्यांना इतर कुठलं महत्त्वाचं काम असेल. माझा त्यांचा काही फोन झाला नाही. ज्यावेळेस मी भेटीन किंवा आमची भेट होईल त्यावेळेस मी सांगेन की पत्रकार मित्रांना दोन्ही दादा आज एकत्र का नाही आले याची फार सहपालकमंत्री पद आहे का खरं दादा? असं काही सहपालकमंत्री पद असं काही पद आहे का? मला वाद वाढवायचा नाही. जे काही सांगितलेले ते ऐकून घ्या आणि शांत बसा ना. त्याच्यात काय मोठी गोष्ट? त्यांचं म्हणणं की मोठ्या गोष्टींसाठी छोटे छोटे त्याग करावे लागतात, पालकमंत्री पदाचा त्याग केलाय. ठीक आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मंत्रीपद देणं, मंत्रीपद नेमणं,
खाती देणं, पालकमंत्रीपद देणं ह्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर केलेला आहे. दादा जरंगे पाटील आज पुण्यामध्ये सभा घेतात. आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे. कुठला? कंत्राटी भरतीचा. आता झाली ना बाबा प्रेस. देवेंद्र फडणवीस म्हटले की मागच्या सरकारचं पाप आमच्यावरती थोपवण्याचं काम केलं जातं. आता त्यांनी काय बोलले हो का, हे तुमची पद्धत आहे ना, हीच मला पत्रकार मित्रांची आवडत नाही. तुम्ही अजित पवारला अजित पवारचे प्रश्न विचारा ना. शाह असं म्हणलंय त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तेवढेच आम्हाला धंदे आहेत का मी आता कामकाज सल्लागार कालवा सल्लागार समितीची बैठक केली. मी सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला दिली. काही गोष्टीच्या बद्दल अजून 8 दिवसांनी काही निर्णय घ्यायचे ते मी तुम्हाला सांगितलं. इतर थोड्याशा काही चर्चा होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. आपले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही विचारा. आता तिथं त्यांनी सरकारच्या वतीनं भूमिका मांडलेली आहे. पुन्हा त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी, पुन्हा मी काहीतरी बोलायचं. देवेंद्रजी तुम्ही दुपारी बोलला असं, अजित पवार असं बोलले, आता तुमचं मत काय? अरे काय तुमचं मत काय? ते प्रश्न इतके महत्वाचे नाहीत जितके बाकीचे प्रश्न महत्वाचे. मगाशी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो महत्वाचा आहे ससूनच्या संदर्भातला, कारण तो कायदा सुव्यवस्थेशी निगडीत आहे. आज आपल्या तरुण पिढीला एका चुकीच्या वाटेवर नेण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यात काही शंका कुशंका घेतल्या जातात. त्याच्यामुळे हे जे सगळे जे काही वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे. दादा बारामतीच्या लढतीची को लेकर विवाद चल रहा है ऐसा कहा जा रहा है. बिल्कुल नहीं. दादा बारामतीच्या लढत अरे आप क्यों फिक्र करते हो? जरा इलेक्शन तो डिक्लेअर होने दो, सब ठीक ठाक होता है. कुछ दादा बारामतीच्या लढतीत सातत्याने चर्चा होती. पोस्टर पण लागलं वारज्यात परवा दिवशी वहिनींचं. आम्ही विचार करू ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ज्या त्या गोष्टीचा विचार केलाच आहे. दादा जरंगे पाटील आज पुणे जिल्ह्यात सभा घेतात मराठा आरक्षणासंदर्भात. बारामतीत पण जाणार आहेत घेतात. आणि ते अल्टिमेटम तुम्हालाही उद्याच्याला कुठं सभा घ्यायची असेल तर तुम्हालाही प्रत्येक ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. संविधानाने तो आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे, तसा तो त्यांनाही दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून, त्या मिळालेल्या संविधानांचा आदर करून ते त्यांची सभा घेत आहेत, त्यांची भूमिका मांडतायत. माड्यातले काही लोक म्हणे की तुम्हाला बंदी करणार आम्ही मराठा आरक्षण. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बाबा. त्याच्यामुळे ते त्यांची मतं मांडतात, मी माझं काम करतोय. लोकसभा मतदारसंघावर वळसे पाटील म्हणाले की आम्ही दावा करणार आहोत. भाजपही तिथून तयारी करते. सगळे तयारी करतात. निवडणुका म्हणल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला आपापल्या परीनं तयारी करावी लागते. अंतिम निर्णय आता महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी घेतील. पक्षप्रमुख म्हणून तुम्ही किती जागा मागणार लोकसभेच्या? मी त्यावेळेस चर्चा सुरुवात करीन त्यावेळेस तुझा चेहरा डोळ्यासमोर आणि मग म्हणेल आता त्यांनी तो प्रश्न विचारलेला होता, आता आपण व्यवस्थित अभ्यास करून त्याचं उत्तर द्यावं, ते त्यावेळेस देईल. डीपीसी संदर्भात काय स्थिती आहे सर? तुम्हाला मान्य आहे? काय राजकीय पक्ष म्हणून जरांगेंच्या तुमच्या मागण्या हो तुम्हाला का? मान्य आहेत? मी पहिल्यापासून एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली ह्या ज्यावेळेस आंदोलनं सुरू झाली त्यावेळेस सर्व पक्षीयांची आम्ही बैठक घेतलेली होती. त्याला आम्ही बहुतेक जण हजर होतो. त्यावेळेस प्रत्येकाचं मत विचारलं. तिथं दोन्ही विरोधी पक्ष नेते हजर होते, बाकीचे सगळे सहकारी हजर होते आणि सगळ्यांना आपली आपली मतं विचारली. सगळ्यांनी सांगितलं की आज समाजातल्या ज्या घटकाला 52-62% आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता ज्या इतर मान्यवरांची, इतर घटकांची, इतर समाजाची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याच्या करता कार्यवाही करावी. ती करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये मागं एक झालेला निर्णय नाकारण्यात आला, त्याच्या आधी एक झालेला निर्णय हायकोर्टात नाकारण्यात आला. त्याच्यामुळं हे दोन्ही निर्णय हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने का नाकारलेले, त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या, त्याच्यामध्ये काय दुरुस्ती केली गेली पाहिजे, ती कायद्याच्या नियमाच्या न्यायव्यवस्थेच्या चौकटीमध्ये कशी बसेल, ह्या सगळ्याचा ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोक बरोबर घेऊन, ह्याच्यातल्या नावाजलेल्या वकिलांना बरोबर घेऊन मार्ग त्या ठिकाणी काढावा. परंतु हा मार्ग काढत असताना आज ज्या घटकाला आरक्षण मिळालेले त्यांना कुठलाही धक्का लागता कामा नये, ही भूमिका सर्वांची तिथं मांडण्यात आली आणि सगळ्यांनी ती
तिथं मान्य केली आणि ही नंतर आम्ही मीडियाला पण सांगितलं. त्याच्यामुळं आम्ही पहिल्यापासून, मी तर सरकारमध्ये अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. देवेंद्रजींच्या काळात आरक्षण दिलं, त्याचंही आम्ही स्वागतच केलं. सभागृहामध्ये तो ठराव पण आम्ही सगळ्यांनी एकमताने केला. त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय झाला होता, 16% मराठा समाज आणि 5% मुस्लिम समाजाला. परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी टिकलं नाही. आता पुन्हा मला वाटतं शिंदे समिती ही नेमलेली आहे, ती त्यांच्या परीनं अभ्यास करते. कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं मत आहे. काहींचं म्हणणं असं आहे की मागास आयोगाने अभ्यास करून त्यामध्ये कुठला म्हणजे जो आता मराठा समाज, मग मराठा समाजच्या बद्दलचा पूर्णपणे अभ्यास करून ह्या बाबतीतली वस्तुस्थिती काय आहे ती आयोगाने पुढं आणली पाहिजे आणि त्या प्रकारे बाकीचा विचार झाला पाहिजे. परंतु आज जे काही आंदोलन चाललेली आहेत त्यांनी मध्ये जाहीर केलं की 30 दिवस झालेत, ह्यांनी 40 दिवस मागितले, अजून 10 दिवस 40 दिवसाने होतील, त्यावेळेस मी माझी पुढची भूमिका स्पष्ट करीन असं त्यांनी त्यावेळेसची जी मोठी सभा जालना परिसरामध्ये घडलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. डीपीसी संदर्भात काय स्थिती आहे? काय अतिशय चांगली स्थिती आहे. कारण चंद्रकांत पाटील जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी जे निधी मंजूर केला होता, आता परत 300 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, त्यामुळं ती कामं अजूनही आपल्याला सुरू झालेली माहिती आहे नाहीयेत. की आचारसंहिता असताना कुठली कामं सुरू करता येत नाही. बरोबर. मला जे थोडंफार ज्ञान कमी असेल तुमच्यापेक्षा, परंतु आचारसंहिता ज्यावेळेस लागते त्यावेळेस कुणालाही स्थानिक स्वराज्य संस्थातली कामं सुरू करता येत नाही. म्हणजे विशेषतः ग्रामपंचायत असतील, अनेक विधानसभा लोकसभा लागतात त्यावेळेस ही आचारसंहिता येते, बाय इलेक्शनच्या पण आचारसंहिता येतात. त्याच्यावर सध्या तरी आपल्या राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात पण निवडणुकीची आचारसंहिता चालू है। दादा ससून अस्पताल में जो राकेट का मामला सामने आया, वहाँ के प्रशासन पे सवाल खड़े हुए हैं। 9 महीने वो आता नहीं। उसके बारे में इंक्वायरी पुलिस विभाग कर रहा है, पुलिस डिपार्टमेंट कर रहा है। वो इंक्वायरी ख़त्म होने के बाद पूरा रिपोर्ट हमारे सामने आ जाएगा। वो आने के बाद किसकी गलती थी, किसने क्या गड़बड़ की, वो सब हम उसके बारे में सोचेंगे और सही निर्णय लेंगे। दादा, जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे। जुनं झालं रे, नवीन संचालक नवीन कोण? तो आपल्याला अधिकार नाही आहे। एखादी जागा संचालक बोर्डामध्ये रिक्त झाल्यानंतर ती भरण्याचा अधिकार हा राहिलेल्या संचालक बोर्डाला आहे। त्याच्यावर ते राहिलेले संचालक बोर्ड त्याबद्दलचा निर्णय घेतील। मला त्याबद्दल जास्त माहिती नाही। मी तिथं 30, 31, 32 वर्ष काम केलेलं आहे। मी आता तिथं राजीनामा दिलेला आहे। परंतु बँकेला ज्यावेळेस माझ्या सल्ल्याची, माझ्या काय मदतीची गरज लागेल, नियमाच्या चौकटीच्या अधीन राहून सहकार विभागाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यावेळेस मी त्यांनी मागितला तर मी सल्ला देईन। फुकटचा सल्ला द्यायचा पण पारची इच्छा असेल तर काय हरकत नाही। मग काय आपल्याला काही वाईट वाटतं? मी तुम्हाला मी मगाशीच तुम्हाला काय सांगितलं, मला हेच तुमचे प्रश्न आवडत नाही। त्यांना जे वाटतं ते त्यांनी सांगितलेलं आहे, मला जे वाटतं ते काम मी करतोय। पवार साहब ने कहा कि यूएन का अध्यक्ष भी अजीत दादा खुद को घोषित करे तो मुझे कोई दिक्कत नहीं। तो फिर मैं क्या करूं? ये अपने राष्ट्रीय अध्यक्ष का नहीं, ये देखो, आपने उनको जो सही लगा वो स्टेटमेंट उन्होंने किया, उसके बारे में मुझे नो कमेंट्स। दादा, कुकडी पाण्याचं नेहमी ओरड होते की टेलेंडला पाणी मिळत नाही। बस चला। दादा आता जावं आता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।